चले निघूया. आणि हो तुझ्या होणाऱ्या बायकोला उद्या आणतोस ना दुर्गा पूजेला, तिला आणा पाया पडायला बाई. हा अरे तिला गर्ल्स प्रॉब्लेम झालाय, ते बोलतात ना पिरियड्स आले तिला. तुला असं वाटतंय का की पिरियड्स मध्ये मंदिरात वगैरे आणलं नाही पाहिजे म्हणून? प्रज्वल, मुळात ना आपले विचारच तसे तरी तुला काही सांगितलंच नाही की पिरियड्स मध्ये नेमकं काय करावं काय नाही करावं. आपल्या आजी पणजी टायमाला ना जेव्हा लोकांना 2-2, 3-3 किलोमीटर मंदिरात जायचे, जेवण बनवायचे, सगळं साफसफाई या सगळ्या गोष्टी करणारी ना खूप तास खूप मेहनत या सगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या. पिरियड्स मध्ये या गोष्टी बायकांना होत म्हणून त्यांना आराम करायचे. पण त्यानंतर लोकांनी विचार बदलले. लोकांनी सांगितलं पिरियड्स मध्ये बाबा मंदिरात जायचं नाही, देवघरात जायचं नाही, कोणत्या वस्तूला हात लावायचं नाही, किचन मध्ये जायचं नाही. अरे पण का? हा प्रश्न तुला किंवा मला कधी पडला का? तो प्रश्न पडल्यानंतर आपण त्या प्रश्नाचा विचार केला का? नाही. आपल्या हिंदू धर्मात सुद्धा कामाख्या देवीचा आपण जेव्हा ती ब्लीड करते म्हणजे जेव्हा ती पिरियड्स मध्ये असते तेव्हाच आपण तिची पूजा करतो. तेव्हा आपल्याला प्रश्न नाही पडला का? असं वाटतं ना की प्रत्येक घरात ना हा विचार थोडेसे बदलले पाहिजे. हो, जर तिला पिरियड्स मध्ये आराम करायचा आहे, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या, तर तिला आराम करू द्या. पण तिला जर तिच्या आवडीच्या गोष्टी करायच्या असतील, तिला कुठे जायचं असेल मंदिरात वगैरे, तर तिला जाऊ. तर तिला यायचं असेल ना, तिला बरं वाटलं असेल तिला येऊ दे.